माझ्याकडेच 3 पिल्लं किंवा माझ्याकडे 4 पिल्लं होतात ना, असं काहीच नाही. आता बघू शकता इथं 3 पिल्लं इथं एकाच मादीची, म्हणजे आता दुसरं वर्ष नोव्हेंबरला होईल. आपणच माद्या आणलेल्या होत्या. 2 वर्षाच्या आतमध्ये तिला 2 वेळा डिलेवरी झाली. तर आता 3 पिल्लं इथं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे एक आहे, हे एक 2 आणि इकडे एक बघा. हे बघा, हा एक 3, म्हणजे एका मादीची ही 3 पिल्लं, म्हणजे एक राहिलं नाही, म्हणजे एक त्यातलं एक्सपायर झालं आणि 3 राहिली. तर म्हणजे 4 झाली होती. तर पहिल्यांदा 2 झाली होती तर एका मादीला. तर आता हे आहे होमगावमध्ये, म्हणजे आमच्या योगेश दादा आहेत ना त्यांच्याकडे, तुम्हाला दाखवतो मी. तर आता ही होमगावमध्ये योगेश दादांची पिल्लं इथं, ही आपण मादी दिलेली, ही त्यांच्याकडे पहिल्या मादीतली एक मादी आहे. आता तुम्ही म्हणाल की ती नरासारखी दिसते, तर ती नरासारखी दिसते पण ती फिमेलच आहे. आणि ही खाली बघा 3 पिल्लं इथं. तर आता काय होतं खाली आणि काय प्रॉब्लेम होतो हा योगेश दादा सांगतील. आता त्यांचं शेडचं काम चालू करायचं उद्यापासून, म्हणजे त्याने प्लेटा वगैरे सर्व काय आणले. आता त्यांनाच विचारू आपण खाली काय प्रॉब्लेम होतो. काय सांगाल योगेश दादा ह्यांच्याबद्दल? म्हणजे खाली प्रॉब्लेम असा होतोय की आता थोडी आता ती 15 दिवसाची झाल्यात, 15 दिवसाची झाल्यात, त्यामुळे ती खायला बघतात काहीतरी. इथं आता खाली असल्या कारणानं थोडी माती चाटणं किंवा इकडं साईडला लाकडाचं आहे, त्यामुळे ते चाटायला बघतात आणि माती जास्त खाते. जर हे जर वरती असतं तर वरती प्रॉब्लेम काहीच नाही आहे. माझे अशी सुद्धा इथं एवढी खात्यात, वरती तर अजून खेळले असतात. म्हणजे जर काय तुम्ही खाली शेड बघा, ज्यांना वाटतं ना मी पैसा वाचवेन, तर आता योगेश दादाचं हे दुसरं वर्ष आहे ह्या मेंढी पालनामध्ये. दुसऱ्या वर्षातच त्यांना समजलं की शेड खाली नसावं तर वर पाहिजे. खर्च होतो मला पण मान्य आहे, पण त्यांना त्याच्यापेक्षा ह्या ज्या पिल्लांना जो त्रास होतो ना सर्वात जास्त होतो. आता ह्या मादीला आपण आणली होती, किती वर्ष झाली तर? तिला अजून नोव्हेंबरला आणलेली मागच्या, म्हणजे आता ह्या 1.5 वर्ष झालं तिला. 1.5 वर्षामध्ये ती किती वेळा पिल्लं दिली तर? 2 वेळा दिली पिल्लं. किती पिल्लं दिली तर तिनं? आता 4 होती, पण एक म्हणजे हां, आणि अगोदर 2 होती तर, म्हणजे 1.5 वर्षामध्ये 6 पिल्लं दिली ते तिनं. आणि मादी तशीच आहे. आणि आता त्यातलं एक म्हणजे एक पिल्लू एक्सपायर झालं आणि 3 आहेत अजून. आणि ही तुम्ही म्हणाल ना तर ही 1 वर्षाच्या आतमधलं आहे, 10वा महिन्याचा, 31 जुलैची. हां बघा, म्हणजे माझ्याकडेच प्राणी क्वालिटी होतात का तर नाही आहे, सर्वांकडे होतात, पण त्याप्रमाणे फॉर्म्युला करावा लागतो. आता हे योगेश दादा सकाळ संध्याकाळ झाडू मारतायत, असं नाही आहे की दिवसभर काय, तर सकाळ संध्याकाळ झाडू मारतायत आणि त्याच्यानुसार. आणि तुम्हाला सांगतो मी, प्राणी कुणालाही द्या तुम्ही, हे माझ्याकडनं आणलं योगेश दादाने, बघा माझ्याकडलं उभं राहिले. हे म्हणजे एवढं माणसाला ओळखतं. सुरुवातीला 2-3 दिवस ह्यांनाही त्रास दिला आहे. आता ह्या पिल्लांबद्दल काय सांगाल? ही 3 पिल्लं जी झाले तर काय लोक बोलतात की 3 पिल्लं जगत नाहीत, तुम्ही काय सांगाल 3 पिल्लांचं? नाही 3 नाही, 4 पण जगले असतील. फक्त 3ला आता प्रॉब्लेम काय, थोडंसं तिला 2 पिला लागलीत ना की एक राहते तसंच. म्हणजे धरून पाजायला लागते, धरून नंतर पाजायला लागते. हा प्रॉब्लेम होते, बाकी काय नाही. म्हणजे 3 पिल्लं जगू शकतात, काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त शेड वर पाहिजे. प्रॉब्लेम काय होतं, इथं खाली खाल्लं की त्यांना प्रॉब्लेम येणार. म्हणजे माती चाटलं वगैरे तर त्याला प्रॉब्लेम येणार. म्हणजे तुम्हाला पण कन्फर्म आहे 3 पिल्लं काही 4 झाली तरी सांभाळू शकतो आपण. आणि ह्यांना 3 काही 4 पण पिल्लं होतात. तुमच्याकडे आता झाले, त्याच्यामुळे काही विषय नाही. म्हणून मी नेहमी सर्वांना सांगत असतो, माद्या ठेवा, चांगल्या ठेवा. पहिल्यांदा 1 वर्ष थोडंसं शॉर्टमध्ये सांभाळा त्यांना. आता ही मादी जर बघाल ना तर तुम्ही म्हणजे बेहिसाब आहे, म्हणजे नर जसं असतात ना त्या टाईपमध्ये. आणि हीच जर एलिव्हेटेड शेडमध्ये जर मादी असती ना, आणि इथलं वातावरण पण पोषक आहे, आमच्यासारखं एकदम थंड नाही, पण एलिव्हेटेडमध्ये जर ह्या माद्या असतात ना तर तुमच्या नर फेल झालं असते. अशा पद्धतीनं ह्या माद्या होतील. तर आता शेड का बांधताय तुम्ही? शेड म्हणजे खाली भरपूर प्रॉब्लेम येतात. शेड असल्यानंतर काहीच त्रासच काय नाही, म्हणजे फक्त चारा आणि पाणी, बाकी काय नाही. फक्त इथं आता कसं होतंय, सकाळी आणि संध्याकाळी झाडलोट करायला लागते. शेड असल्यानंतर तो काय झाडलोट करून पण स्वच्छता होत नाही. नाही होत. बघा खाली पिसवा वगैरे होतात, वर तो प्रॉब्लेम नाही होणार, बरोबर. बाकीचा काहीच प्रॉब्लेम नाही. आता आम्ही भोरमध्ये गेलो होतो ना, तेव्हा योगेश दादा होते सोबत. माझ्या तिथं ते कंटिन्यू येतात. माझ्याच तिथं प्राणी चांगले नाहीत, नाही बोरवाल्यांकडे पण चांगले येतं, दानवले साहेबांचे. पण जेव्हा तुम्ही वर ठेवाल तेव्हा, आता योगेश दादांचे पण चांगले आहेत, पण हे जर अजून वर ठेवलं ना म्हणजे उंचीवरती, तर ह्याच्यापेक्षा क्वालिटीचे प्राणी होतात. बघा योगेश दादा स्वतः खाली करतायत, कमी प्राणी आहेत तरीसुद्धा त्रास आहे. ही पिल्लं लाकडं खात आहेत, माती खात आहेत, काहीच आगळणार, कारण त्यांना ती सवयच असते. बघा ते आता लाकूड खाते,
तर ते काय होतं की जेव्हा पिल्लं खायला सुरुवात होती म्हणजे त्यांना काहीतरी खायचं असतं, पण त्यांना खाण्यासारखं काय तर माती एकमेव आहे म्हणून ती माती चढतात. हो. आता ह्या 3 पिल्लं येतं तुमची आणि ह्या 2 येतात, कोण कुणाला मारतं का? नाही अजिबात नाही. ते म्हणजे ह्यांना काही जरी केलं तरी म्हणजे ह्यांची मुलं असल्या म्हणजे ह्यांची पिल्लं असल्यासारखे ते करतात त्यांच्यासोबत. फक्त ह्याच्यातला नर मारतो. नर. आणि आणि योगेशदानी पण नर का विकला होता तर त्यांच्याकडे जो नर झाला होता पहिला ना ह्या मादीचा, तो मारायचा. हो, त्याने म्हणून मुलग्याला मारलं. 2.5 महिन्यात 2 वेळा मारलं होतं त्याने. म्हणून आम्ही काय केलंय की ह्यांना सांगितलं जर काय तुम्हाला करायचं असेल, आणि ही मादी लेट लागण्याचं कारण पण तेच झालं की ह्यांच्याकडे नर नसल्यामुळे मादी लेट लागली. पण जर काही नर ठेवून आता ते त्यांना समजले काय चुका झाल्यात आणि काय नाही, त्यामुळे ते परत ते काही करणार नाहीत. नाही. नर कंपल्सरी एक ठेवतील. पण जर काय कुणाला जर करायचं असेल, आता हे नारी सुवर्ण सर्व आहे, ओरिजिनल नारी सुवर्णच आहे, पण 3 पिल्लं माझ्याकडे पण होत आहेत, माझ्याकडे जगतात. समोर बघा, समोरच्या शेतकऱ्याकडे पण आहेत. काही अडचण आली ते मेसेज करतात, आम्हाला नाही असं नाही, पण आम्ही सांगतो. पण त्यांना स्वतःला कळलं की खाली असेल तर काय होतं. आता ही 3 पिल्लं येतं म्हणजे एक पिल्लं राहिलं नाही, आणि 15 महिन्याच्या आतमध्ये ही मादीनं 6 पिल्लं दिले. ते एकाच मादीची 6 पिल्लं 15 महिन्यात. आता हे आमच्याकडचं एक आहे आणि हे हितच झालेलं आहे, हे ह्यांच्याकडचं आहे. तर आता ह्या दोन्हीसुद्धा किंवा ह्याच्यात अजून किती पिल्लं ठेवा, हे एकमेकाला मारणार नाही. फक्त काय होतं की हा एक जो नर आहे ना, जरी एकटा नर असेल तरी ह्या सगळ्या पिल्लांना त्रास देतो. म्हणून शेड तुम्हाला उंचीवरती पाहिजे आणि त्यांना सेपरेट कप्पं ठेवलं पाहिजेत. आता तुम्ही नराबद्दल काय सांगाल साहेब? नर म्हणजे पहिला तर नर आपला 2.5 महिन्यातच द्यावा लागला. का द्यावा लागला? सीड नव्हतं त्याच्यामुळे द्यावा लागला. बरोबर. आणि ही अजून सुद्धा 2 महिन्या अगोदर क्रॉस झाली असते म्हणजे अजून वेच झाला असतं, पण आपण नर दुसरा आणला होता, आपल्याकडे नर नव्हता, त्याच्यामुळे थोडी लेट झाली. अजून 2 महिने, 1 महिना 2 महिने लेट झाली. आता माझ्याकडनं जो आणला होता हिचा वडील, हो, तो कसा होता? तो पण डेंजर होता. मारतात ना? हो, तो पण मारायला लागलेला. म्हणजे हे आपले शेड इथं आहे, कारण संध्याकाळचा गोट्यात बांधतो आपण. बरं, मी घरी असलो तर मी बांधत होतो, तर त्या बाकीच्यांना घरातल्या कोणाला आत घेऊन म्हणजे त्यांना सोडूनच देत नव्हता, म्हणून मग आपण शेवट मग त्याला दिला. तरी अजून साहेबांनी टुडी घेतली नाही. ते भविष्यात घेणार. म्हणजे आता शेडच्या मागे लागलेत ना, मग ते टुडीच्या मागे लागणार. ते आपल्याला पण माहिती आहे, कारण एक 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 जेव्हा स्टेप कळती माणसाला तेव्हा माणूस ऑटोमॅटिकली सर्व गोष्टी करतो. 3 काय 4 पिल्लंसुद्धा जगतील, ते स्वतः सांगतायत की तू दुसरंच वर्ष आहे. बघा, मी तर चांगली वर्ष काढले ते, पण ह्यांचं दुसरं वर्ष आहे तरीसुद्धा सांगतात माझ्या मेंढीला 4 पिल्लं झाली तरी मी संभळे. आणि असलं स्ट्रक्चर बनवायला ना कुणाचं पण काम नाही. खाली किती तुम्ही स्वच्छता करा, तिला त्रास होतो. ही जर वर असती ना ह्याच्यापेक्षा स्ट्रक्चर झालं असतं. म्हणजे 100% होईल ना वर? हो, वरती होईल. आणि आता बघा ती पिल्लं थोडी थोडी माती खात आहेत. म्हणजे बारीक जर बघितलं ना, ते खाली माती खात आहेत, थोडंसं उकरत आहे. आणि ह्याच्यामुळं काय होतं, लहानपणीच पिल्लांना त्रास होतो. हा एक सर्वात मोठा म्हणजे मायनस पॉईंट ह्या मेंढी पालनातला आहे. तर कुणाला करायचं असेल खाली करावं का वर करावं? नाही, थोडी लेट सुरुवात करा, पण वरतीच करा. छोटं शेड बांधा. छोटं बांधा. आपण पण जास्त मोठं नाही, आपल्या बजेटनुसार आपण छोटं म्हणजे जास्त मोठं नाही पकडलं, पण करायचं असेल तुम्हाला तर छोटं करा, पण वरतून स्टेजवरच करा. उंचीवरच पाहिजे. काही लोक म्हणतात पहिल्यांदा प्राणी वाढवा नंतर शेड बांधा. आम्ही सांगतो पहिलं शेड बांधा नंतर प्राणी करा. नाही, हा बरोबर आहे, कारण हे प्रॉब्लेम होतात. मग आपला लॉस जर इथंच होत असेल तर मग नंतर शेड बांधून काय उपयोग आहे. आता तरीसुद्धा योगेश दादांकडच्या 4 फिमेल एक्सपायर झाल्या आहेत. बघा, खाली असल्यामुळं काय होतं, तर जे धक्का लागतो ना तो पहिल्यांदाच. तुम्ही लोक सांगतात ना कसंही शेड बांधा आणि काही कारण प्राणी पहिलं वाढवा, तर 4 फिमेलचं जर पैसे काउंटिंग केलं, लहान नाही मोठ्या फिमेल हिची एक बहीण मेली, परत दुसरी एक हिची आई एक एक्सपायर झाली, हिची बहीण एक एक्सपायर झाली, आणि ह्याच्यातलं एक एक्सपायर झालं, तिचं पहिलं एक पिल्लं झालं. म्हणजे अशा 4 फिमेल एक्सपायर झाल्या. जर 12 वर्षाचं काउंटिंग केलं असतं फिमेलांचं तर किती पैसे लॉस झालं, त्या पैशामध्ये शेड होणार आहे. म्हणून आता योगेश दादा स्वतः प्लेटा वगैरे सर्व आणल्या आहे, सगळं काय आहे. पण तुम्हाला जर करायचं असेल, योगेश दादांना पण समजलं तसं तुम्ही समजून घ्या मेंढी पालन काय आहे. पण तुम्हाला सुरुवात करताना मात्र उंचीवरती करायची, ह्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्ही मस्त सांगाल की लोक सांगतात प्राणी आणा शेड बांधा, तसलं नाही. पहिलं शेड नंतर प्राणी. आणि सुरुवात करताना प्राण्यांपासून थोडी करा, पण शेड असल्यानंतर तीच तुमची क्वालिटी प्राणी होणार आणि तुमचं आपोआप प्राणी वाढत जाणार आहे. प्राण्यांचं तर काही प्रश्न नाही, पण हे जे खाली त्रास देत आहे, हो, हे त्रास होऊ नये.
आपण सारखं त्यांना बघायला नाही ना खाली, ते दिवसभर तेच करत बस. काय पण करणार. हो मरतूक झाल्यानंतर मनाला किती बेकार वाटतं. हो, लय म्हणजे आपण एवढं कष्ट करतोय आणि एवढं सांभाळतो आणि ते जर आपल्या डोळ्यासमोर मेल्यानंतर वाईट वाटतं. वाईट वाटतं का नाही. वाईट वाटतं. मग हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी लोकांना तेच सांगतो की जेव्हा हे आपण सांभाळतो ना, आपल्या डोळ्यासमोर जेव्हा एखादा एक्सपायर होतो ना प्राणी, 2-3 दिवस आपल्याला चांगलं वाटत नाही. हो. मग त्याप्रमाणे सर्वांनी बघा, आता इथं 3 पिल्लं आहेत, माझ्याकडेच होतात अशातलं काही नाही. ह्यांच्याकडे 4 झालेत, माझ्याकडे कधीच 4 झाली नाहीत, कारण ह्यांचं वातावरण पोषक आहे. आमचं डोंगराच्या वातावरणात ते पोषक नाही, तरीसुद्धा 3 होतात. माझ्याकडे मुरगास पण नाही आहे. ह्यांच्याकडे मुरघास नाही, नुसता जो काही चारा आहे सुका, हरभरा आणि सोयाबीन आणि कडबा आहे ह्यांच्याकडं, दुसरं काय नाही. आणि तुडी पण नाही. वाया किती जातं चारा, भरपूर वाया जातो. हे काय आता ते हा राहिलेला तो वायाच गेलेला आहे. आता हे सर्व वायालाच जाणार. हो मग तुडीचा फायदा आहे की नाही. 100%. आता आमच्या शेडवर तुम्ही बघितलंयच कायम. हो मग आता हरभऱ्याचं इथे मोठी जाड दांडके असतात, ती काय खराबच म्हणजे तशीच राहते, ती काय खाणारच खात नाही. नाहीत. आणि जेवढं खाता येईल तेवढं छोटं छोटं आणि जरी ज्वारीचा कडबा केला कुट्टी, तरी त्यातली भेंडर राहतात मध्ये, हो राहतात. ती पण नाही खाणार. नाही खाणार. ती पावडर झाली तर ते सगळंच खाणार. आणि त्याच्यात प्राणी किती जगतील, हे जे टाकायचे आपलं, ह्याच्यात 2 प्राणी जगणार. सहज सहज सहज. म्हणजे 2 प्राण्यांचा रोज आपण कचऱ्यात टाकतोय, हो त्याच्यामध्ये 2 प्राणी जगू शकतो आपण. हो हो बघा, चाऱ्याचं गणित कुठं आपलं तर हिथं फसलं. मशीन नसल्यामुळं त्यांना 2 प्राणी जगतील. म्हणजे एक मादी जगली तर 1.5 वर्षात 6 पिल्लं देते. 2 माद्यांचा चारा आत्ता टाकावा लागतोय, म्हणजे 12 पिल्लांचा लॉस आत्ताच, म्हणजे 1,20,000 रुपये आत्ताच लॉस आहेत. कशामुळे तर मशीन नसल्यामुळे. मशीनची किंमत किती आहे, 60,000. आता योग्यजणांना समजलं, त्याच्यामुळे शेड पहिलं करायचे त्यांना. आणि शेड झाल्यानंतर दुसरं एकच मशीन झालं की मग आता हे अवघड आहे का. नाही नाही अवघड अजिबात नाही. आता आणि- हिची डिलिव्हरी झाली, तुम्हाला काय त्रास नाही काय झाला, थोडंसं ते पोटातच पिल्लं फिरल्यामुळं. फिरल्यामुळे प्रॉब्लेम झाला. हा. ते मेलेलं होतं, ते काय आलं नसल्या कारणानं ही पिल्लं काय त्रास देतात का मग. यांचं काहीच नाही. यांना आता ती 8व्या दिवशी ती तिच्या आईच्या पुढची पेंड खात होती. म्हणजे चारा खात आहेत. हो म्हणजे आत्ता सुद्धा आपण खाते. त्यांना त्या पद्धतीचा चारा फक्त देत नाही. हो हो जर काय भुस्सा तयार असेल वरती, हो. शेड वर पाहिजे, हो आणि भुस्सा असेल तर खाणार का नाही. हो 100% खाणार. कारण ही माती खाते ते, हो. शेतलं गवत चगळते ते, हो मग ते भुस्सा खाणार हो हे 100%. आणि बुकिंगसाठी कोणी फोन करू नका, नाही तर तुम्ही म्हणाल की योगेश दादाकडे मादे येतात, तर ह्यांनाच 15 ते 20 करायचे आहेत पहिल्या. नाही तर तुम्ही लगेच सर्व पाठी लागाल की ॲड्रेस द्या, फोन नंबर द्या, तर आत्ता काय मिळणार नाही. तर योगेश दादा अजून मी स्वतः 2 माद्या देणार आहे. त्याच्यामुळे काय झालंय की आपल्या एक्सपायर झाल्यामुळे मी त्यांना स्वतः देणार आहे. कारण मी हॉस्पिटलमध्ये असताना एक एक्सपायर झाली आणि एक दुसऱ्यांदा झाली, जेव्हा मला सांगितलं 2 ते 3 तासानंतर ती एक्सपायर झाली. तर मेंढी पालन हे चांगलं असतं, फक्त एकमेकाचा सपोर्ट पाहिजे, सांगणारा पण तशा पद्धतीनं पाहिजे. आता जसं ह्यांना खाली अनुभव आला, तसा वरती जेव्हा ह्यांचं शेड होईल ना, तेव्हा मी तुम्हाला प्राणी दाखवतो. ह्याच्यापेक्षा डबल क्वालिटीचे प्राणी वर होणार. आणि मग तेव्हा तुम्हाला योगेश दादा पण सांगतील शेड खाली बांधायचंच नाही. काय वाटते तुम्हाला. हो कसं आहे, क्वालिटी ही शेड वरती असल्यानंतर होती. चाऱ्याचं पण काय नाही, ह्यांना काय टाकल ते खाते, काय पण खाते, काय प्रॉब्लेम नाही. तर त्यांना पावडर असेल तर अजून चांगलं, चारा वाचेल. हो चारा वाचेल आणि बाकीचा काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे शेड जर असेल, म्हणजे फक्त शेड पाहिजे आणि टुडी मशीन पाहिजे. मशीन असेल तर 2 गोष्टी मेंढी पालनात पाहिजेतच तुम्हाला. बघा, क्वालिटी करणं मग आपल्या हातात आहे. बाकीचं चारा बघा शेतकरी काय सांगतायत की 2च गोष्टी पाहिजेत मेंढी पालनात. मी पण काय सांगतो 2च गोष्टी. चाऱ्याचं काय घेणं देणंच नाही. नाही. बघा, म्हणजे शनी माती नाही खाल्ली पाहिजे, हे उंचीवर पाहिजे, आणि टुडी मशीनचा बारीक चारा. कारण आत्ता जर ह्यांचा एवढा चारा जातोय, जेव्हा 15 प्राणी होतील, आता एवढ्या प्राण्यामध्ये 2 पिल्लांचा म्हणजे 2 माद्यांचा चारा वायाला जातोय. जर 15 माद्या असतील तर 5 प्राण्यांचा चारा वाया जाणार आहे. हो म्हणजे जवळजवळ त्यांचं तेव्हा 5 लाखाचं लॉस होणार आहे, एका फक्त मशीन नसल्यामुळे. मग तुम्ही समजायचं काय करायचं. आणि ही पिल्लं बघू शकता, आता तुम्हाला मी दाखवतो. हा मेल आहे, बघू शकता, 15 दिवसाचा मेल आहे. माझ्याकडेच क्वालिटी होतं असं नाही आहे, तर सर्वांकडे क्वालिटी होतं. फक्त तुम्हाला हे अशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे. मादी लवकर लावावं की साहेब. नाही नाही, हे त्याच्यासाठी शेड पाहिजे. कारण जर मेल जर कप्पा असेल त्याला, हा. तर मादी 1 वर्षानंतर क्रॉस करावी. का करावी 1 वर्षानंतर. 1 वर्षानंतर क्रॉस केल्यानंतर असा रिझल्ट येतो. म्हणजे 3 पिल्लं. 3 पिल्लं. स्ट्रक्चर जर असं झालं ना, तर तिला पहिल्या वेताला सुद्धा 3 पिल्लं होऊ शकते. होणार ना. हा. आणि त्यांना साईज
तुमचं स्ट्रक्चर मोठं झालं तर त्यांची कॅपॅसिटी आहे ना 4-4 पिल्लं द्यायची. लोक म्हणतात नाही लवकर लागलं पाहिजे, नाही आम्ही सांगतो लेट लागलं पाहिजे. नाही 12 महिन्याच्या नंतर 1 वर्षानंतरच क्रॉस झाली पाहिजे. त्यासाठी कप्पा पाहिजे आणि शेड पाहिजे कंपल्सरी. त्याच्यामुळे काय होईल की मग ह्या अशा मेल मोकळा असल्यानंतर क्रॉस होणार, मग त्याचा काय उपयोग आहे, मग ती 8व्या महिन्यातच क्रॉस होणार. बघा मी सांगत नाही तर ते स्वतः सांगतायत, कारण त्यांना अनुभव आलाय त्याचा. आणि त्यांनी ह्याच कारणासाठी तो मेल विकला. हो, कारण ते खाली असल्यामुळं काय व्हायचं, मेल ओपन असल्यामुळं ह्या माद्या क्रॉस होतीला म्हणून त्यांनी विकलेला आहे. आणि विकला तरी तोटा झाला. ही मादी 2 महिने लेट लागली आणि दुसरी मादी जी लागायची होती दुसऱ्यांकडे दिली तर ती तिकडे एक्सपायर झाली. तर हे आपल्याकडे मेल नसल्यामुळे हे तोटे होतात. तर भले रागीट असू द्या पण मेल पाहिजे, शेडवर पाहिजे. म्हणजे ती शेडची शान आहे. आणि जरी कुणाला जरी बघायचं असेल, बघा मी फोन नंबर नाही देणार, ॲड्रेस देईन. बघायचं असतील 3 पिल्लं येऊ शकता, बघू शकता, जाऊ शकता, त्याबद्दल काय नाही. पण विकत म्हणून मागायची नाही. ही एक अट राहणार, कारण दादांच्याच 4 एक्सपायर झाल्यात आहे. तर त्यांना मी सांगितलं आहे मी तुम्हाला 2 कुठनं पण देणार. त्याच्यामुळं त्यांचं स्टेबल होईपर्यंत तुम्हाला नंतर भेटणार भविष्यात, पण आत्ता नाही मिळणार. हो, स्वतः डॉक्टर चकित झाले की हिला 3 पिल्लं कशी काय? कारण डिलिव्हरीला आले होते ना, तर त्यांनी एक हे एक्सपायर झालं होतं ना, ते बाकीचे हे झालेले. तर त्यांना ती शंका आली म्हणून त्यांनी चेक केलं, तर त्यांना सुद्धा विश्वास नाही बसला की एवढी पिल्लं होते त्यांना एका मादीला. बघा ते डॉक्टर माझ्याकडे पण आले होते आणि त्या डॉक्टरांनाच विश्वास नाही की एका मादीला 4 पिल्लं होतात. आता मी सांगतोय तर वेगळीच गोष्ट आहे, डॉक्टरांना सुद्धा समोर दिसलं की एका मादीला 4 पिल्लं होतात. मग त्याप्रमाणे मेंढी पालन करा, कुठलीच अवघड नाही. ह्याच्यामधलं एकही पिल्लाला, ह्या मोठ्या माद्या आहेत ना, एकही मादी तुमच्या कुठल्याच पिल्लाला, ह्या लहान बाळाला सुद्धा ह्या म्हणजे एवढंसलं जे आहे ना ह्याला सुद्धा हात लावत नाही. आणि जरी ह्यानं तिला पियाला म्हणजे पियाला जरी गेला ना दूध तरी ती मारत नाही, ती उभी राहील पण ह्याला मारणार नाही. तर ह्या मेंढ्यांचं खासियत ही 100 मेंढ्या सांभाळा एका जागेवर, पण 2 नर एका जागेवर सांभाळता येत नाहीत. ही एक ह्यातलं मायनस पॉईंट आहे. काय वाटते? ह्या दोघी काहीच करत नाही तिला. नर काय करतील? नर नाही, ते एकत्र राहणारच नाही, शक्यच नाही. कारण दादांच्या नरानं जो 2.5 महिन्याचं आम्ही दिलं होतं ना, त्यानं 2 वेळा त्याच्या मुलग्याला मारलं. त्यामुळे त्याला द्यायला लागला. त्यामुळे त्याला द्यावा लागला. कारण काय पर्याय नव्हता, कारण त्याला शेडला जागा नव्हती, म्हणजे शेड बनलं नव्हतं. आणि तो लहान पिल्लं होतं 2.5 महिन्याचं, तरीसुद्धा मारत होतं. आणि 2.5 महिन्याचं पिल्लं 22 किलोनं विकलं आहे. 22 किलोचं पिल्लं विकलं आम्ही. मग त्याप्रमाणे तुम्ही मेंढी पालन करा, काही नाही. आणि शो भांड्या माझ्याकडे जाणार आहे, मी आजच सांगतोय तुम्हाला. नाही तर तुम्ही म्हणाल नर तरी द्या, तर हा माझ्याकडे जाणार आहे म्हणून मी आताच सांगतोय. तर कुणी पिल्लं मागू नका. बघायला यायचं असेल तुम्ही, मी ॲड्रेस देईन, कुणीही बघू शकता, काय हरकत नाही. आणि ही एक बघा मादी मी दिली, माझ्या घरचीच आहे. ही जी उभी राहते ना, तिला वाटते आज की माझं कोणतरी आलं आहे, तर ती मादी आपण दिलेली आहे. तर असं प्रत्येकाला आपण एकेकाला मोठं करू. एकदम सर्वांचं होणार नाही, पण सर्वांचं हळूहळू होईल. पण मेंढी पालन ह्यांनी सांगितलं आहे तसं उंचीवरती आणि मशनीशिवाय होणार नाही. कारण 2 वर्षामध्ये 4 माद्या एक्सपायर झाल्या. 4 माद्यांचं 40,000 करा आणि 12 वर्षाचं काउंटिंग केलं तर किती लॉस होईल त्याचा हिसाब नाही. मग त्याप्रमाणे तुम्ही करा. थोडी असू द्या पण शेड वर पाहिजे. मी सांगतोय म्हणून नाही, तर हे सुद्धा सांगते ते म्हणून. आणि हेच दानवले साहेबांना सांगितलं होतं म्हणून त्यांनी वर केलं. आणि आता त्यांच्या प्लेटा आलेल्या आहेत तिकडं, प्लेटा पण सगळं आहे. आणि शेड झालं की मी तुम्हाला शेडचा पण व्हिडिओ दाखवतो की कशा पद्धतीनं शेड होतं. आणि त्याच्यानंतर ही प्राणी 3 महिन्यानं मी तुम्हाला दाखवेन काय क्वालिटी होती, वजन करून दाखवेन. तुम्ही म्हणता ना हे नारीस्वर्ण मांजरासारखं असतं किंवा काय, कधीच होणार नाही. मांजरासारखं बघायचं असेल ना तर हे वाघासारखं दिसतं, वाघासारखं आहे. तर तुम्ही ह्यांचा नाद करू शकत नाही. फक्त मी सांगतोय त्या पद्धतीनं करावं लागतं, त्याला पर्याय नाही. खुराक किती घालतं साहेब? खुराक लिमिटेड म्हणजे खात सुद्धा नाही तेवढ्या. त्यांना ठेवलं ना त्यात थोडं खात्यात. आता ही सुद्धा आहे ना, ही पण तशीच. त्या दिवशी एक जण आले होते तर हिला घाबरले, त्यांना वाटलं हा मेले नर आहे. हो, ते म्हणले मारल म्हणून ते काय आत आले नाही. बघायला आले होते तर ते म्हणले की हा नर आहे. नाही म्हणलं नर नाही, ही मादी आहे, ही नाही मारणार तुम्हाला. खुराकाचा पण प्रश्न नाही, हो फक्त प्रश्न आहे 2D मशीनचा आणि उंचीवरच्या शेडचा. ह्यांना काय पण चालतं, काय पण खातात. माझ्याकडे हत्ती घास आहे, हत्ती घास खातात, एवढा आवडीने खातात, मुरगास खाल्ल्यासारखा. हा बघा, म्हणजे प्रत्येकाच्या भागानुसार आहे. आता आम्ही सांगतो नेपेर लावायचं नाही, ह्यांच्याकडे नेपेरच आहे थोडंफार.
आणि मका आहे आणि सुका चारा जास्त आहे. सुका चारा जास्त आहे म्हणजे मेंढीपालनात नेपियरचं जे प्रमाण आहे पाण्याचं ते सुक्या चाऱ्यामध्ये कन्वर्ट होते. आणि जर ह्याने भुस्सा केला तर ह्या अजून क्वालिटी होईल. हो हो. आता तुम्ही आमच्या तिथं बघतायच, हो, हो. आमचं आणि ह्यांचं अंतर 28 किलोमीटरचं आहे. पण हे आमच्याकडे येतात, आम्ही सुद्धा इकडे येतो. पण जर काय ह्यांनी वर केलं तर माझ्यापेक्षा टॉपमध्ये येणार, कारण आमचं वातावरण खराब आहे आणि दादांचं वातावरण चांगलं आहे. ह्या दोघीत 1 महिन्याचा फरक आहे. आता ह्या दोघी बघा, 1 महिन्याचा फरक. ही माझ्याकडची, ही त्यांच्याकडची. हिची केस कापलेली होती तर थोडी पहिली आणि हिची कापायची आहेत आता. तर ह्यांच्या ही काय लहान आहे होतं, तिच्यापेक्षा. ही लहान 1 महिन्याने आहे आणि ही 1 महिन्याची मोठी आहे. पण हिनं काय केलं की हिचं जे गुणधर्म होतं आमच्या तिथं ते हिला लावून हिला खराब केली. म्हणजे काय तर ह्या शेडचं एक पण बांबू ठेवला नाही त्यांनी. अशाप्रमाणे आमच्याकडची जी असतात ना गँग, तर तशी असती. फक्त आमचं क्लायमेट खराब आहे. क्लायमेट खराब आहे. ही एक भरपूर खराब. सगळ्यात मोठी आमची मायनस पॉईंट आहे, कारण आमच्याकडे त्या पद्धतीचं वातावरण नसतं. आणि इकडं पोषक जिथं वातावरण असतं, मांजरं नाही वाघासारखी पिल्लं होत्यात. मी सांगतोय ना तुम्हाला, वाघासारखी 2-2 काही 4-4 पिल्लं होत्या. काही होणार नाही, फक्त शेड उंचीवरती करा. काय वाटतंय तुम्हाला? तुमच्या वातावरणात आणि आमच्या वातावरणात भरपूर फरक आहे. आणि तुम्ही जो मुरघास घालता हां. त्याच्या बदले आम्ही हत्ती घास घालतो, त्याच्यात ही क्वालिटी होती. पण तुमचं वातावरण पोषक आहे. पोषक आहे, त्याच्यामुळे हा रिझल्ट आहे, बाकी काय नाही. ज्यांच्याकडं पोषक वातावरण असेल त्यांनी त्या पद्धतीनं करा. ज्यांच्याकडे आमच्यासारखं वातावरण असेल त्यानं चारा क्वालिटीचा करा. त्याला बरोबर. पर्याय नाही. त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा आणि हे असले प्राणी बनवायचे. मी नेहमी सांगतो ना, क्वालिटीला कोण विचारत नाही, वजनाला विचारतं. तर हे वजनाला एवढं हे ना भारी, तर तुम्ही हिसाब करू शकत नाही. आणि ही जर गँग म्हणला ना 15 दिवसाचे आणि तो खाली आहे, त्याची आई वरडते तिकडे, नाही तर मी तुम्हाला सर्वांना आणलं असतं. हे 15 दिवसाची पिल्लं इथं बघा. आणि शो सगळ्यात लास्ट, हा सगळ्यात लास्ट आणि ही अगोदरच्या येतात. तरीसुद्धा अशी पिल्लं येतं क्वालिटीमध्ये. वजनाला तर भविष्यामध्ये ना, मी सांगतो ना, हे भविष्यामध्ये शेड वर होऊ द्या, आता 8-10 दिवसात होईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही 3 महिन्यानं वजन करा, 25 काही 30 प्लस होणार, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं तुम्हाला करताना शेड असंच करावं लागणार आहे, पर्याय नाही. आणि माझ्याकडे सुद्धा दादा 1 वर्ष बुकिंगला वेटिंग होते. हो, 1 वर्ष. आणि ही मादी सुद्धा 1 वर्षानं दिलेली आहे मी त्यांना. 1 वर्षानं. 1 वर्षानं म्हणजे काय झालं की दादांकडे दुसरी मादीच नव्हती. आणि जेव्हा ह्यातली 1 मादी एक्सपायर झाली तेव्हा माझा फोन आला होता त्यांचा की असं असं झालं. मग मी माझ्याकडची 1 मादी दिली. तसं एकाएकाला स्टेबल करू, एक मग ह्यांची जे आलेत ना प्राणी, की आम्ही तुम्हाला सर्वांना एक तसं स्टेबल करणारच आहे. फक्त घाई करू नका. शेड आणि मशीन 2 गोष्टी पाहिजेत. हो. ह्याची क्वालिटीला काय कुठलाच येऊ द्या गुरु, तो सुद्धा काय करू शकत नाही ह्या क्वालिटीला, कारण हे नारीस्वर्ण त्या पद्धतीत नाही. फक्त खाली त्रास होतो. आता त्यांनी पण सांगितलं, मी पण सांगतोय, सगळीच सांगतायत. त्यामुळं तुम्ही करताना छोटं करा शेड. मी यांना पण सांगितलं छोटं करा, माझ्या एवढं पण मोठं नको. हो. छोटं करा, त्याच्यात प्राणी ठेवा. त्याच्यातले प्राणी तुम्हाला मी 3 महिन्यानंतर दाखवेन. आता दाखवणार नाही, 3 महिन्यानंतर ते प्राणी दाखवेन. आणि टुडी मशीन आणल्यानंतरचे प्राणी दाखवेन. आणि तेव्हा बघा, नंतर आम्ही जवळच आहे. माझ्याकडचं चाऱ्याचं संपलं ना मॅटर, की मी ह्यांच्याकडे टुडी मशीन देईन, ही इथं चालू द्या त्यांना. पण चारा जेव्हा बारीक होईल ना, सुका चारा, तेव्हा ही प्राणी बघायचे काय क्वालिटीमध्ये होतात.